देह मंदिर चित्त मंदिर. वसंत बापट. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना. वेदना जाणावयाला जागवू संवेदना. दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना. जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना. सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना. शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना. भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना. मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना. मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना. वसंत बापट. समाजाभिमुख दृष्टिकोन असणारे कवी. समाजातील दुःख विषमता कवी मनाला व्याकुळ करते. हे सारे दोष नाहीसे व्हावेत या तळमळीतून साकारलेली ही प्रार्थना. माणसांना माणसाशी माणुसकीनं वागावं एवढीच अपेक्षा व्यक्त केली आहे. माणसाचा देह त्याचं मन हेच मंदिर आहे. या मंदिरात सत्य शिव आणि सुंदराची आराधना व्हावी ही प्रार्थना कवी करतात. कोणत्याही मूर्तीच्या पूजेपेक्षा या शाश्वत तत्वांची पूजा व्हावी असं कवीला वाटतं. जगातील साऱ्या दुःखी लोकांचं दुःख नाहीसं व्हावं हीच मनाची इच्छा आहे. ते साध्य होण्यासाठी दुसऱ्याची वेदना जाणावी लागेल. त्यासाठी आपली संवेदनशीलता जागवावी लागेल. सहसंवेदनेनेच सहानुभूती घेता येईल. जे दीन दुबळे आहेत त्यांचं रक्षण सामर्थ्य संपन्न व्यक्तींनी करावं. बलवंतांचा पराक्रम त्यांची शक्ती ही दुबळ्यांना त्रास देण्यासाठी नसावी तर त्यांचं रक्षण करण्यासाठी असावी. सज्जन आणि दुर्जन यांच्यात हाच तर फरक आहे. दुष्टांचा पराक्रम दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी तर सज्जनांचा दुसऱ्याचं रक्षण करण्यासाठी कार्यरत असतो. माणसाच्या आयुष्यात नवतेज सुखाचा आनंदाचा प्रकाश उजळावा. त्याच्या मनात सद्भावना असावी. सौंदर्याचा ध्यास त्याच्या मनात असावा. सत्याचा शोध घेण्यासाठी सौंदर्याचा वेध घेण्यासाठी त्याला शौर्य आणि धैर्य लाभावे अशी कवीची मनापासून इच्छा आहे. बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य शाश्वत सत्य प्राप्त करणं हेच मानवाचं ध्येय असावं. समाजात असणारे जातीभेद वंशभेद धर्मभेद तसंच सामाजिक आर्थिक विषमता आपसातील वैर परस्परांबद्दलच्या वाईट भावना नष्ट व्हाव्यात. सारे एकोप्याने एकत्र राहावेत. सगळे सारखेच आहेत. आम्ही सारे एक आहोत ही एकत्वाची भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली की या साऱ्या भेदाभेदातून आपण मुक्त होऊ. जातीचं धर्माचं वंशाचं आर्थिक विषमतेचं कुठलंच बंधन राहणार नाही. राहिलाच तर फक्त बंधुतेतच प्रेमाचंच बंधन राहील. स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही त्रिसूत्री जर जीवनात सर्वांनीच आत्मसात केली तर हे विश्वासी माझे घरं ही विश्वकुटुंबाची कल्पना प्रत्यक्षात साकार व्हायला वेळ लागणार नाही. कवीच्या मनावर संतांच्या विचारांचा प्रभाव असलेला दिसून येतो. देह देवाचे मंदिरं आपण सारी देवाची लेकरं या आणि अशा विचारांची आठवण येते. सत्य शिव म्हणजे पवित्र आणि सुंदर ही संकल्पना या तीन वेगळ्या गोष्टी नाहीतच. सत्य हे नेहमी पवित्रच असतं आणि जे जे पवित्र आहे ते सुंदरच असतं. त्यामुळे या सत्याची आराधना सर्वांनी करावी असं कवीला वाटतं. मनातील दुर्वासना भेदाभेद स्वार्थ या अमंगल गोष्टी दूर करून सद्भावना सहिष्णुता एकता अखंडता समानता बंधुता या भावना अंगीकारल्या पाहिजेत. म्हणजेच माणसाला माणूस पण मिळेल. माणसातला माणूस जागा होईल आणि खऱ्या अर्थानं मानवता धर्माचा प्रचार आणि प्रसार होईल. हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे.